नमस्कार. आज आपण एका मोठ्या गुंतागुंतीच्या कोर्टरूम ड्रामावर बोलणार आहोत. हो, विलास नावाच्या व्यक्तीच्या खुनाची केसही. आणि यात साक्षी शिखरे आणि प्रिया मधुकर यांच्या साक्षी म्हणजे काय काय नवीन गोष्टी समोर आणतायत. अगदी. आपल्याकडे त्यांचे जबाब आहेत, काही जुन्या नोंदी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे एका फोन लोकेशनचा पुरावा आहे. यात सगळ्यामधून काय दिसतंय, काय उलगडतंय तेच आपण आज बघणार आहोत. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये, साक्षी शिखरेने सुरुवातीला जे सांगितलं होतं त्याच्या अगदी उलट आता ती बोलतीये. हो का? म्हणजे काय नक्की? तिने आधी लपवलं होतं की ती खुनाच्या रात्री आश्रमात गेली होती. आता ती म्हणतेय ती एकदा नाही दोनदा गेली होती. दोनदा? हो, आणि तिने खून पाहिला पण पोलिसांना कळवलं नाही. शिवाय विलासाला ती आधीपासून ओळखत होती हेही तिने लपवलेलं. अरे बापरे, हे तर खूपच वेगळं आहे आधीच्या जबाबापेक्षा. आणि दुसरीकडे प्रिया मधुकर आहे, तिने तर तब्बल अडीच वर्ष साक्षी त्या रात्री आश्रमात आली होती हे सांगितलंच नव्हतं. म्हणजे दोघींच्या बोलण्यात जमीन आसमानाचा फरक दिसतोय. बरोबर. साक्षीचं बघूया. आधी म्हणाली विलासाला ओळखत नाही, मग नंतर तिच्या वडिलांच्या कंपनीतला माणूस विलासाला पैसे द्यायचा हे समोर आलं. हो ना, मग प्रश्न येतोच की हे लपवलं का? तेच तर. मग तिने कबूल केलं की ती खुनाच्या रात्री प्रियाला भेटायला गेली होती आणि नंतर काय म्हणाली? पर्स घ्यायला परत गेली होती. हो, ही पर्स विसरल्याची कहाणी याच कथेवर आता सगळा फोकस आहे असं दिसतंय. आणि याचं कारण? कारण तिचा दुसरा फोन, त्याचं लोकेशन आश्रमातच मिळालं त्याच रात्रीचं. अच्छा, म्हणजे फोन लोकेशनमुळे पर्सची गोष्ट समोर आली. अगदी. आणि प्रियाचं काय? तिनेही तिची स्टोरी बदलली ना? हो, आधी ती म्हणाली होती की ती सरळ आश्रमात गेली आणि तिच्या रूममध्ये गेली, संपला विषय. पण आता ती म्हणतीये की साक्षी तिच्या मागे आली होती आश्रमात. पण मग इथे एक गोंधळ आहे. प्रिया म्हणते की साक्षी पर्स घ्यायला परत कधी आली हे तिला आठवत नाही किंवा तिने पाहिलंच नाही. हो, म्हणजे मधुभाऊ आणि विलासमध्ये वाद सुरू होता तेव्हा आली की खुनाच्या आधी की नंतर काही आठवत नाही म्हणतेय. हे आठवत नाही किंवा पाहिलं नाही हे किती खरं मानायचं? बरोबर. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचा युक्तिवाद ऐकलात तर ते म्हणतात की हे शक्यच नाही. काही शक्य नाही की साक्षी आत पर्स घ्यायला आली आणि त्याच वेळी प्रिया तिथेच लपून बसली होती. तिला साक्षी दिसली नाही हे कसं शक्य आहे? बरोबर. हे पटण्यासारखं नाहीये. त्यांच्या मते साक्षी आणि प्रिया दोघीही काहीतरी लपवतायत, खोटं बोलतायत. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट होतीये की जोपर्यंत असा काहीतरी ठोस पुरावा, जसं हे फोन लोकेशन, समोर येत नाही तोपर्यंत पूर्ण सत्य बाहेर येत नाही. साक्षीने तर स्वतःच मान्य केलं की लोकेशनमुळे तिला काहीतरी कारण द्यावं लागणार होतं, म्हणून मग तिने ही पर्सची कहाणी तयार केली. अगदी. आणि प्रिया, तिने 2.5 वर्ष का नाही सांगितलं साक्षीबद्दल? हा पण मोठा प्रश्न आहे. ॲडव्होकेट सुभेदारांच्या म्हणण्यानुसार तिलाही काहीतरी लपवायचं होतं. म्हणजे दोघींनीही कोर्टाला पूर्ण सत्य सांगितलेलं नाहीये, आपापल्या सोयीने गोष्टी सांगितल्या आहेत. आणि मग आला तो कोर्टातला क्षण ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला असेल. ॲडव्होकेट सुभेदारांनी फक्त विसंगती नाही दाखवली. नाही, त्यांनी एक थेट आरोप केला. काय आरोप होता तो? ॲडव्होकेट सुभेदारांनी थेट आरोप केला की विलासचा खून साक्षी शिखरेने नाही केलाय. मग कोणी? तर प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदारने केला आहे. काय सांगताय? हा तर खूपच मोठा आणि अनपेक्षित आरोप आहे. हो ना, त्यामुळे केसला आता पूर्णपणे वेगळं वळण लागलं आहे. धक्कादायक आहे हे सगळं. म्हणजे या सगळ्या साक्षी, उलट तपासणी, यानंतर आता काय चित्र दिसते? दोघींच्या बोलण्यात एवढा फरक का? महत्वाचा मुद्दा हाच आहे की दोघींनी काहीतरी लपवलंय हे स्पष्ट आहे. साक्षीने लोकेशनमुळे गोष्ट बदलली. आणि प्रियाने तर साक्षीच्या त्या रात्रीच्या भेटीबद्दल इतका काळ काही सांगितलंच नाही. बरोबर. आता ॲडव्होकेट सुभेदारांच्या आरोपामुळे प्रश्न आणखी गंभीर झालाय. खरं कोण बोलतंय, साक्षी की प्रिया? आणि खून नक्की कोणी केला? या सगळ्या गोंधळात एक विचार मनात येतोच. सत्य लपवण्यासाठी आपण ज्या कहाण्या रचतो किंवा अर्धसत्य सांगतो ती किती काळ टिकतं? आणि जेव्हा अशा दोन वेगळ्या, खोट्या वाटणाऱ्या कहाण्या एकमेकांना छेदतात, तेव्हा त्यातून खरं सत्य कसं शोधायचं? हाच या प्रकरणाचा सगळ्यात मोठा पेच आहे आता.